हाय मित्रांनो, मी आज तुम्हाला माझ्या जीवनातल्या पहिल्या पिचकारीबद्दल सांगणार आहे. कशी काकूने माझी पहिली पिचकारी काढून मला पिचकारी काढायला शिकवलं. तर मित्रांनो, ही गोष्ट आहे मी 9वीत असतानाची. मी, माझे आई बाबा आम्ही पुण्यात राहतो आणि गावी काका आणि काकू ते शेती बघतात. मी 7वीपर्यंत गावीच शिकत होतो. काकू मला अंघोळ घालायची, मला शाळेसाठी तयार करायची, माझ्यासोबत मज्जा मस्ती करायची. आम्ही मित्रमैत्रिणी सारखं राहत होतो. नंतर आईबाबांनी मला त्यांच्यासोबत शिक्षणासाठी पुण्यात आणलं. ही गोष्ट आहे 9वीच्या सुट्टीतली. मी 9वीच्या सुट्टीसाठी गावी आलो. मी 9वीत असल्यामुळं माझी भावना खूप दाटून यायची आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे, सकाळी सकाळी आपल्या भावना किती दाटून येतात. एके दिवशी घडलं असं की मी सकाळी पांचट भाऊ या यूट्यूब चॅनलवर गोष्टी ऐकत होतो. मामीची गोष्ट ऐकून माझी भावना जागी झाली. माझ्या भावनेने आतमध्ये तंबू ठोकला, पण भावनेला शांत कसं करायचं ते अजूनपर्यंत मला माहिती नव्हते. सकाळी काकू मला हाक मारू लागली. माझं तंबू उभा असल्यामुळं मी काय उठलो नाही. मला वाटलं भावना शांत होईल, पण माझी भावना शांत व्हायचं नाव घेत नव्हती. काकू आली आणि रागाने माझ्या अंगावरची चादर ओढली आणि तिने माझा तंबू पाहिला आणि हसली आणि मला बोलली, "याच्यासाठी तू उठत नव्हता काय? तुझ्या काकांचा पण सकाळी सकाळी असाच तंबू ठोकून उभा असतो. जा, शांत कशाला लाजतोय? मी तुला अंघोळ घातली नाही काय कधी?" तसा मी बोललो. त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती. तशी ती बोलली, "जा बाबा, मी बाहेर जाते." एवढा बोलून ती बाहेर गेली आणि मी अंघोळीसाठी आत गेलो. मी खूप प्रयत्न केला, पण माझी भावना काय शांत व्हायचं नाव घेत नव्हता. काकू दरवाजा लावू लागली. बोलली, "अरे, झाली की नाही अंघोळ? किती उशीर? थांब, मी घालते." मी बोललो, "नको काकू, माझ्या करतो." तशी मी बोलली, "अरे, उघड की, मी काय एवढे दिवस तुला अंघोळ घातलीच नाही का?" मी लाजत लाजत दरवाजा उघडला आणि काकूच्या विरुद्ध दिशेने तोंड करून उभा राहिलो. तिने मला साबण लावायला लागली. तशी तिची नजर माझ्या तंबूकडे गेली आणि बोलली, "अरे, तू अजून याला शांत केलं नाहीस." मी बोललो, "मला नाही माहीत." तिने माझी भावना मोकळी केली आणि हातात घेऊन त्याला हलवू लागली. तशी माझी भावना अजून मोठी झाली. माझ्या मनात खूप वेगळं वाटत होतं, पण माझी भावना काय शांत व्हायचं नाव घेत नव्हती. तसं तिने माझी भावना तोंडात घेऊन चोखू लागली. मी तिला बोललो, "तुझी भावना तर खूपच मोठी आहे." तिने साडीचा पदर खाली टाकून तिचं अस्तित्व मोकळं केलं आणि मला बोलली, "याच्याकडे बघ." मी अस्तित्व बघून त्याचा दाबू लागलो. तसं माझी भावना खूप कडक झाली आणि माझी भावना काकूच्या तोंडात खाली झाली. माझ्या भावनेच्या पाण्याने काकूचं तोंड भरून गेलं होतं. काकूने पाणी पिऊन टाकलं आणि बोलली, "पहिली वेळ दिसतेय साहेबांची." तसा मी बोललो, "काकू, मला हे असलं माहिती नव्हतं." तशी काकू बोलली, "आता समजलं ना भावनेला कसं शांत करतात." मी बोललो, "काकू, अजून एकदा शांत कर." तशी काकूने अजून एकदा माझी भावना हातात घेतली आणि माझ्या भावनेला हलवू लागली. मला बोलली, "माझ्या अस्तित्वाचा आनंद घे, मोकळे आहे." तसा मी त्याच्या अस्तित्वाचा आनंद घेऊ लागलो. माझ्या भावनेने अजून एकदा पाणी काढले. ती बोलली, "बस आता, मला शेतात जायचं आहे." "ये शेतात, मग तुला उसात जेवणाचा पण आनंद देते." मला समजलं नाही. मी बोललो, "काकू, जेवणाचा आनंद कसा घेतात?" तशी ती बोलली, "मोबाईल आहे ना तुझ्याकडं, यूट्यूबवर जा, पांचट भाऊ चॅनलवरच्या गोष्टी ऐक, म्हणजे समजेल. आणि गोष्टी ऐकून झाल्या की शेतात ये. नाही समजलं ते मी सांगेल." मी काकूला "हो, ठीक आहे." काकू बोलून कपडे घातली आणि काकू गेल्यावर मी म्हणलो, "काकू, कसं माहिती पांचट भाऊ चॅनल? कारण मी सारखं तिथेच गोष्टी ऐकत असतो." मला वाटलं कदाचित काकू पण गोष्टी ऐकत असावी. काकूने मला शेतात बोलावलं आणि नंतर काय झालं, कशी मी मामीच्या जेवणाची
आणि अस्तित्वाची मजा घेतली हे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये टाईप करा कशी वाटली आजची कथा. धन्यवाद.